ऑक्टोबर 2024 मध्ये काही महत्त्वपूर्ण IPO बाजारात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गुंतवणुकांना चांगला परतावा मिळू शकतो. NTPC ग्रीन एनर्जी IPO याची जी रिलीज तारीख आहे ती ऑक्टोबर 2024 मध्ये अपेक्षित आहे, परंतु निश्चित तारीख अजून जाहीर झालेली नाही. ही कंपनी NTPC ग्रीन एनर्जीची उपकंपनी आहे, ज्याची भर ग्रीन एनर्जी उत्पादनावर आहे. ग्रीन एनर्जी क्षेत्रात वर्चस्व असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी हा IPO आकर्षक ठरू शकतो. दुसरा IPO आहे तो स्विगी IPO. याची रिलीज तारीख आहे ती ऑक्टोबर शेवट किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला अपेक्षित आहे. फूड डिलिव्हरी क्षेत्रात स्विगी हे मोठे नाव आहे. त्याचे विस्तार डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेवामुळे या IPO कडून मोठ्या परताव्याची अपेक्षा आहे. तिसरा IPO आहे तो हुंडाई ग्लोबल IPO. याची रिलीज तारीख ऑक्टोबर 2024च्या मध्यावर अपेक्षित आहे. हुंडाई हे ग्रीन मोबिलिटी आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात पुढे जात आहे. त्याच्या ग्रीन मोबिलिटी प्रकल्पामुळे हा IPO आकर्षक ठरू शकतो. चौथा IPO आहे तो मामाअर्थचा IPO. याची रिलीज तारीख आहे ऑक्टोबर 2024च्या शेवटच्या आठवड्यात अपेक्षित आहे. मामाअर्थ एक डायरेक्ट टू कस्टमर ब्रँड आहे, जो नैसर्गिक पर्यावरणपूरक उत्पादने विकतो. कंपनीच्या उत्पादनांमध्ये ग्राहकांमध्ये विश्वास असल्यामुळे हा IPO चर्चेत आहे. शेवटचा आणि पाचवा IPO आहे तो आहे ओला इलेक्ट्रिक IPO. याची रिलीज तारीख ऑक्टोबर 2024च्या मध्यात अपेक्षित आहे. ओला इलेक्ट्रिक ही इलेक्ट्रिक वाहने उत्पन्न करणारी प्रमुख कंपनी आहे. ती तिच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी प्रसिद्ध आहे आणि क्षेत्रातील मोठ्या विस्तारामुळे हा IPO मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेईल. हे IPO गुंतवणूकदारांसाठी चांगल्या परताव्याची संधी निर्माण करू शकतात, परंतु योग्य माहिती आणि गुंतवणुकीच्या जोखमीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद. तुम्ही कोणता IPO घेणार आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटते की कोणता IPO हा